अध्यक्ष महोदय ठाण्यामध्ये एक बोरिवली ते टिकुजीनीवाडी हा बोगदा होतोय. अध्यक्ष महोदय, आजकाल महाराष्ट्र आणि बोगद्याचं नातं खूप जवळचं झालंय. आम्हाला सगळीकडेच बोगदे लागतात, शॉर्टकट. पर्यावरण, राष्ट्रीय उद्यान वगैरे ते बाजूला ठेवलं. आणि बोगदे करताना पण ते द्यायचे दोनच कंपन्यांना, मेगा आणि नवयुगा. यांनी कोणाशी लग्न केलंय महाराष्ट्रात मला काय कळत नाही. पण सत्ताधाऱ्यांचे लाडके मेगा आणि नवयुगा, ते कॉन्ट्रॅक्ट मेगा, जे कॉन्ट्रॅक्ट नवयुगा. म्हणजे एक तुला घे, एक मला घे, एक तुला घे, एक मला घे, एक तुला घे, एक मला घे. पुण्याचा रिंग रोड उच्चांक आहे, उच्चांक भ्रष्टाचाराचा. तसाच हा बोगदा. तुम्ही महानगरपालिकेत होतात, 2 महिन्यात एस्केलेशननी 2000 कोटी रुपये किंमत वाढली. या फ्रॉम जानेवारी टू मार्च 25 एस्केलेशनमुळे टिकुजीनीवाडी म्हणजे त्या बोरिवली टू टिकुजीनीवाडीचा जो बोगदा आहे 2000 एस्केलेट झाला. जाऊ दे, आता त्याच्याबद्दल काय बोलण्यात पॉईंट नाही. त्याचं समर्थन करण्यासाठी सत्ताधारी तयारच आहेत. पण अध्यक्ष महोदय, तिथल्या स्थानिक रहिवाशांची मागणी अशी आहे की तो जो बोगदा आहे तो पूर्ण रहिवाशांच्या मधनं आदनं काढून तो मेन रोडला घेऊन जात आहेत. आमची मागणी एवढीच आहे, म्हणजे तिथल्या रहिवाशांची मागणी एवढीच आहे की तो जो बोगद्याचा आउटलेट आहे, जो बाहेर जोडणारा मार्ग आहे, तो बोगदा थेट तुम्ही घोडबंदर रोड पर्यंत घेऊन जा आणि घोडबंदरला तो बाहेर काढा. म्हणजे तिथे शांतताप्रिय लोकांनी, आपण जंगल परिसरात राहायला जातो आहोत, आपण राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ राहायला जातोय, निसर्ग सौंदर्याच्या जवळ राहायला जातो आहोत म्हणून घरं घेतली होती, ते सगळं नष्ट झालेलं आहे. अरे कमीत कमी त्या गाड्यांखाली ते चिरडून मरणार नाहीत, त्यांच्या पोरं बाळा ऍक्सिडेंटमध्ये मरणार नाहीत, ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा मिळणार नाही, अशी तर व्यवस्था करू नका. आणि म्हणून तिथे आंदोलन झालं. माझी विनंती आहे, आमचे एकनाथ शिंदे साहेबच त्याचे मंत्री आहेत. आता त्यांनी अर्धवट मागणी मान्य केली की अर्ध्या रस्त्यावर आणूया. युनियाबॅक्स नावाची कंपनी आहे, युनियाबॅक्स. एका साईडला युनियाबॅक्स आहे, एका साईडला टीएमटीचा डेपो आहे. कोणाबद्दल प्रेम आहे तुम्हाला? युनियाबॅक्सच्या मालकाबद्दल? जर एवढ्या 2 मोठ्या जमिनी तुमच्याकडे आहेत तर त्याच्या बाजूनी तुम्ही रस्ता काढा ना, त्याच्यामधनं रस्ता काढा ना. पण त्या जमिनींच्या इथेच तो बोगदा उघडायचा कशासाठी? युनियाबॅक्स कोणाच्या घशात घालायची आहे?